अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. म्हणजे ना आपणास माहिती असेल की श्रावण महिना म्हटलं तर संपूर्ण महिनाभर आपल्या सणावारांची व्रत वैकल्यांची रेलचेल चालू असते. एका मागे एक सगळे सण वार व्रत वैकल्य हे चालू होत असतात आपले श्रावण महिना सुरू झाला की. आता लवकरच आपली नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन सुद्धा येणार आहे. 2026 मधलं आपले रक्षाबंधन असणार आहे. पण हे सुद्धा अक्षरशः गोंधळाचं असणार आहे. कारण की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आलेले सगळे श्रावण सोमवार असेल किंवा तिथी असेल हे सर्वच काही गोंधळाच्या आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर एका दिवशी दोन तिथी असेल किंवा एक तिथी 2 दिवसात विभागली गेलेली आहे. त्याच्यामुळे खूप लोकांना शंका आणि कन्फ्युजन निर्माण होते की बा नेमका सण कधी साजरा करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन सुद्धा जी काही पौर्णिमा तिथी असते. आपणास माहिती की नारळी पौर्णिमेच्या दिवशीच आपण रक्षाबंधन साजरं करत असतो. आता ही पौर्णिमा तिथी जी आहे श्रावण महिन्यात ती 2 दिवसामध्ये विभागली गेली आहे. आता नेमकं 27 आणि 28 या दोन्ही दिवशी आपली जी काही नारळी पौर्णिमा आहे ती विभागली गेली आहे. तर नेमकं आपल्याला रक्षाबंधन कधी साजरे करायचं आहे, बहिणींनी भावाला राखी कधी बांधायची आहे आणि यंदाच्या 2026 रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे की नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला राहू काळ जो आहे तो सोडून आपल्याला दिवसभरामध्ये आपल्या बहिणींनी भावाला राखी बांधता येणार आहे. पण आता राहू काळ कुठला असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना सुरू झाला आपला. आता संपूर्ण बघायला गेलं तर दिवाळीपर्यंत आपले सण वार व्रत वैकल्य चालूच होणार राहणार आहेत. त्याला काही आपल्याला म्हणतात किंवा म्हणजे कुठल्या प्रकारे आपल्याला विश्रांती मिळणार नाही आहे. महिलांना तर नाहीच नाही, कोणालाच नाही. अक्षरशः बाजारपेठा सुद्धा बघितल्या ना तर आतापासून गजबजलेल्या आहेत. अक्षरशः रंगीबिरंगी तोरण फुलं असेल किंवा पानं असेल किंवा गणपती बाप्पाचा आगमनाचा आता उत्साह बघायला गेलं खूप शिगेला पोहोचलेला आहे. सर्व काही आता आपल्याला अक्षरशः कंबर कसून तयार व्हायचं आहे. सेवा आहे, सणवार आहे, सगळं काही आपल्याला साजरं करायचं आहे. पण आता बघायला गेलं तर श्रावण महिन्यामधली जी काही नारळी पौर्णिमा जी आलेली आहे आपली, तर ती पौर्णिमा तिथी सुद्धा 2 दिवसामध्ये विभागली गेली आहे. तर खूप लोकांना कन्फ्युजन असं आहे किंवा आता नेमकं रक्षाबंधन कधी साजरं करायचं, राखी कधी बांधायची आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते पौर्णिमा तिथी कधी चालू होते आणि कधी संपणार आहे. तर सर्वप्रथम पौर्णिमा तिथी जी आपली श्रावण महिन्यातली आहे, जिला नारळी पौर्णिमा म्हटलं जातं, ती 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9:09 चालू होणार आहे आणि 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:49 संपणार आहे. तर अशा प्रकारे आपली नारळी पौर्णिमा तिथी आहे. आता बघायला गेलं तर नारळी पौर्णिमा असेल किंवा आपलं वरदलक्ष्मी व्रत असेल किंवा रक्षाबंधन असेल हे आपण एका दिवशी साजरं करत असतो. पण आपली नारळी पौर्णिमा तिथी सुद्धा आपल्याला बघणं किंवा ती असणं सुद्धा त्या दिवशी ग्राह्य मानलं जातं किंवा महत्वपूर्ण मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला बघायला गेलं तर रक्षाबंधन जे आहे उगवत्या तिथीनुसार आपल्याला रक्षाबंधन जे आहे ते 28 ऑगस्टलाच साजरं करायचं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच आपल्याला 28 ऑगस्टला प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधायची आहे. 28 ऑगस्टलाच, 27 ऑगस्टला नाही, 28 ऑगस्टला. कारण की 27 ऑगस्टला सकाळी 9:09 म्हणजे सूर्योदयाच्या नंतर आपली सकाळी 9 वाजता पौर्णिमा तिथी सुरू होते आहे गुरुवारी. पण 28 ऑगस्टला आपली पौर्णिमा तिथी जी आहे ती सकाळचा सूर्योदय बघणार आहे. आणि आपणास माहिती आहे की ज्यावेळेस उगवत्या सूर्याच्या वेळेस तिथी पाहिली जाते तीच तिथी ग्राह्य धरली जाते आणि त्या दिवशी तो सण वार वगैरे साजरे होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला शुक्रवारी 28 ऑगस्टलाच आपल्याला रक्षाबंधन आहे, वरदलक्ष्मी व्रत आहे आणि नारळी पौर्णिमा ही आपल्याला साजरी करायची आहे. आता हे झालं. आता आपल्याला माहिती असेल की प्रत्येक बहीण जी असते आपल्या भावाला राखी बांधत असते रक्षाबंधनाच्या दिवशी. आता रक्षाबंधन म्हणजेच काय तर रक्षासूत्र. एक प्रकारे आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं, आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावं, त्याला प्रत्येक कामात यश मिळावं, त्याचा संसार सुखाचा समृद्धीचा व्हावा, त्याला प्रत्येक कामामध्ये यश आणि भरभराट मिळावी, कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला कधी कमीपणा येऊ नये, यासाठी प्रत्येक बहीण दरवर्षी आपल्या भावाला एक रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते. आणि त्या राखीद्वारे एक प्रकारे ती आपल्या भावाचं सदैव या रक्षासूत्राद्वारे आपल्या भावाचं रक्षण व्हावं असं आपल्या देवी देवतांकडे असेल किंवा इष्ट देवतांकडे असेल किंवा स्वामींकडे प्रार्थना करत असते. नक्कीच हे रक्षासूत्र खूप महत्वाचं असतं, ज्याला राखी म्हटलं जातं. आता राखी बांधताना प्रत्येक बहीण काळजी घेते ती कुठल्या गोष्टीची, ती म्हणजेच भद्राकाळ असते. आता आपल्याला सांगितलं की प्रत्येक वर्षी रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ हा येतोच म्हणजे येतोच. पण आता तुम्हाला एक सांगते की
भद्राकाळ 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ नसणार आहे, म्हणजेच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते आपण संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये राखी बांधू शकणार आहेत. बहीण भावाला राखी बांधू शकणार आहे. फक्त काय भद्राकाळ नाही आहे, पण असं म्हटलं जातं की प्रत्येक दिवशी दिवसभरामध्ये राहू काळ असतोच. तो राहू काळ फक्त तेवढा टाळायचा प्रयत्न करा, कारण की राहू काळामध्ये आपण कुठल्या प्रकारे शुभ गोष्टी करत नाही हे आपणास माहिती आहे. म्हणून सांगते की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 28 ऑगस्टला जो राहू काळ असणार आहे शुक्रवारी, तो फक्त आपल्याला टाळायचा आहे. त्यावेळेस आपल्याला राखी बांधायची नाही आहे बहिणीने भावाला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता प्रत्येक बहीण काय बघते की नाही मला शुभ मुहूर्तामध्येच भावाला राखी बांधायची आहे. मग शुभ मुहूर्त असेल, अभिजात मुहूर्त असेल आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळचा जो काही मुहूर्त हवा आहे ते पण मी सांगते. कारण की कसं आहे, ठीक आहे मला मान्य आहे की रक्षाबंधन हा असा सण आहे की फक्त राहू काळ सोडला किंवा भद्रा काळ जर सोडला तर आपण दिवसभरामध्ये राखी बांधू शकतो. त्याला काही अशी वेळेची वगैरे काही अशी मर्यादा नसते, ते मान्य आहे मला. पण कसं आहे, खूप जण असे आहेत, खूप कुटुंब असे आहेत, खूप बहिणी अशा आहेत, भाऊ असे आहेत जे शुभ काळ, अभिजात मुहूर्त असेल, शुभ मुहूर्त असेल याला मानतात. त्यामुळे त्यांच्यासाठी का होईना मी नक्कीच शुभ मुहूर्त, अभिजात मुहूर्त सांगते. त्या वेळेत राखी बांधली तर अतिशय उत्तम. आता सगळ्यात पहिला मुहूर्त जो असणार आहे 28 ऑगस्टला, सगळ्यात पहिला मुहूर्त, शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी आपला सूर्योदयापासून, म्हणजे सूर्योदय झाला, सूर्योदयापासून तो आपला सकाळी 9:49 असणार आहे आपला शुभ मुहूर्त 28 ऑगस्टला. इथे वाटलं तुम्हाला पीप करून देईल. त्यानंतर येतो तो म्हणजे अभिजात मुहूर्त. अभिजात मुहूर्त जो असणार आहे तो आपला म्हणजेच कधी 12 वाजून दुपारी 28 ऑगस्टला दुपारी 12:03 ते 12:53 आपला हा अभिजात मुहूर्त असणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी दिवसभरात पण बांधू शकता तुम्ही राखी, मुहूर्त बघायचं नसेल तर. आणि संध्याकाळचा जर तुम्हाला मुहूर्त हवा असेल तर संध्याकाळी 7:43 ते 9:43 तुम्हाला राखी बांधता येणार आहे. असं आता हे आपले तुम्हाला सगळे मुहूर्त मी सांगितले. आता मी अजूनही सांगेल की खूप ताईंचा प्रश्न की ताई पौर्णिमा तिथी असायलाच पाहिजे ना राखी बांधताना, तर असं काही नाही आहे. सूर्योदयाने ती तिथी बघितलेली आहे, त्यामुळे तो दिवसभर ती तिथी ग्राह्य धरली जाणार आहे. तर तुमची इच्छाच असेल, तुमचा भाऊ सकाळी जर तुमच्याकडे राखी बांधायला येऊ शकणार असेल तर सकाळी शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधून घ्या, जर तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्येच राखी बांधायची असेल तर. आणि कसं आहे, 27 ऑगस्टला राखी बांधू नये असं म्हणतात, कारण की 27 ऑगस्टला जरी पौर्णिमा तिथी जरी असली, सकाळ दुपार संध्याकाळ, पण त्यावेळेस 27 ऑगस्टला भद्राकाळ हा असणार आहे दिवसभर. त्याच्यामुळे सांगितलं गेलं की 28 ऑगस्टला भद्राकाळ नाही आहे, त्यामुळे 28 ऑगस्टला आपल्याला राखी बांधायची आहे. आता तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शुभ कार्य असेल, शुभ गोष्टी असेल, सणवार साजरे करताना, पूजा करताना असेल, आपण राहुकाळ बघतो. त्यामुळे राहुकाळ आपल्याला टाळायचंच आहे. आता 28 ऑगस्टला आपल्याला राहुकाळ कधी असणार आहे, तर राहुकाळ सकाळी 28 ऑगस्टला सकाळी 10:54 ते 12:02 आपला हा राहुकाळ असणार आहे. आणि 12:03 अभिजात मुहूर्त चालू होतो आहे. त्याच्यामुळे सकाळी राहुकाळ जो आहे 10:54 ते 12:02 असणार आहे. हे लक्षात ठेवा. या काळामध्ये होईल तेवढं शक्य तेवढं टाळा आपल्या भावाला राखी बांधायचं, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन आपल्याला कधी साजरं करायचं आहे. भलेही गुरुवारी आपली दिवसभर पौर्णिमा तिथी असेल तरी सुद्धा आपल्याला रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला आपला शुक्रवारी साजरं करायचं आहे. आणि शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत सुद्धा आलेलं आहे, जे वर्षातून फक्त एकदा श्रावणामध्ये येत असतं. लवकरच आपला त्याच्याबद्दल देखील व्हिडिओ येणार आहे. पूजा मांडणी असेल, सेवा असेल, त्याबद्दल देखील व्हिडिओ येणार आहे. पण ही जी माहिती होती रक्षाबंधनची ती खूप महत्वपूर्ण होती. खूप ताईंना त्याची गरज पडणार आहे, कारण की खूप ताई गावाला जाणार आहे, त्यामुळे त्यांना योग्य सोय सुद्धा करता येईल की आपल्याला कधी गावाला जाता येईल, कधी रक्षाबंधन साजवणार आहे, त्याच्या हिशोबाने त्यांना त्या सर्व गोष्टी मॅनेज पण करता येईल. म्हणून म्हटलं आज लवकर थोडा व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी सुद्धा काही राहिलं असेल, काही शंका असेल, प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.